काँग्रेस राष्ट्रवादीला विधान परिषदेत उद्धव ठाकरेच हवेत. पण ठाकरे सेनेत वेगळीच धडपड सुरू आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे 5, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 1 जागा निवडून येणार आहे. तर महाविकास आघाडीची 1 जागा निवडून येऊ शकते आणि ती जागा ठाकरे सेनेची असणार. पण उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार की दुसरं कोणी यावरून वाद सुरू झालाय. नेमकं कोण विधान परिषदेवर जाणार हे पाहूया. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हा पक्ष ठाकरे सेनेसाठी देखील आग्रह आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी अद्याप विधान परिषदेवर जाण्यासाठी होकार दिलेला नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीत वाद होऊ शकतो. त्यातच आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रही असल्याच्या बातम्या वृत्तवाहिनीने झळकवल्या होत्या. सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे खास आहेत. खिचडी घोटाळ्याच्या आरोपाखाली ते 1 वर्ष तुरुंगात देखील होते. त्यामुळे आदित्य ठाकरे चव्हाणांच्या नावाबाबत आग्रही होते. परंतु स्वतः आदित्य ठाकरे यांनी ही शक्यता फेटाळून लावली. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी शक्यता उद्धव ठाकरे व्यतिरिक्त पक्षातील 5 ते 6 जणांची नावे चर्चेत आहे. त्यात शिवसेना सेनेच्या ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार रांजण विचारे, माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत यांचे नाव चर्चेत आहे.